तर लास्ट व्हिडिओमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे माझ्या चेन लूपच्या व्हिडिओमध्ये आणि चांगले चांगले कमेंट्ससुद्धा आले त्या व्हिडिओला. तर त्यापैकीच एक कमेंट होती एका भावाची की म्हणजे बाईकला जर डबल स्टँडर्ड नाही तर ते तू बाईकचं चेन लूप कसं केलं, टायर फ्रीली मूव्ह कसा होतो आहे. तर मी तुम्हाला दाखवतो तो कसा होतो आहे. हां, तर हा आहे माझा जॅक. तुम्ही बघितलं असेल खूप असे म्हणजे ग्रँड पिस्टो वगैरे असं कुठल्या कुठल्या कंपनीकडून छोटे जॅक येतात जे इथे लागतात ॲक्च्युली. पण तोच जॅक मग ते बघूनच माझ्या डोक्यात एक आयडिया आली की माझ्या घरी ही स्टिक होती. हॅवी आहे ती, म्हणजे अशी साधी नाही आहे, कडकच आहे एकदम. ती मी तिथे लावली. आपलं फुटरेस्ट असतो, बॅलियनचा फुटरेस्ट आहे, त्याच्या इथे ही जागा आहे. एकदम बरोबर बसतं त्यावरती. आणि इकडे माझ्या इथे हे मध्ये एक वॉल आहे, त्या वॉलला असं सपोर्ट देऊन इथे अशी लागली आहे. हा माझा एक एमर्जन्सी जॅक टाईप असं पण बोलू शकतो याला. रेग्युलर असं यूज करू नका तुम्ही सुद्धा. कधी एमर्जन्सीमध्ये जर तुमच्याकडे काहीच अवेलेबल नसेल जॅक वगैरे तर तुम्ही हे करू शकता. तर माझा टायर पण फ्रीली मूव्ह होतो, तुम्ही बघू शकता एकदम फ्रीली मूव्ह होतं. त्यामुळे मी चेन लूप तर करू शकतोच, म्हणजे होतं आहे माझ्याकडून ते. पण हे करायच्या आधी तुम्हाला तुमचा फ्रंट ब्रेक लॉक करावा लागेल. आता मी दाखवतो तो फ्रंट ब्रेक मी कसा लॉक केला आहे. तर घरी एक अशी होती, फ्रंट ब्रेक लॉक करून टाकलं ब्रेक दाबून. फ्रंट ब्रेक लॉक केल्यानंतरच तुम्हाला हे करायचं आहे, तेव्हाच तुम्ही म्हणजे एकदम स्टेडी तुमची बाईक राहील पुढच्या टायरच्या सपोर्टने. ठीक आहे. अशा काही व्हिडिओज बघायचे असेल तुम्हाला तर पेजला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे जुगाड तुम्ही पण करता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. तर पेजला फॉलो करायला विसरू नका. बाय.